नमस्कार. मालवणच्या लेकी या युट्यूब चॅनल मध्ये मी मीनू तुमचं स्वागत करते. आज दिवस आहे 5वा आणि आज आम्ही आलो आहोत कसबा मसुरे मालवण येथे श्रीदेवी माऊली प्रसन्न हिचं दर्शन करायला. चला तर मग दर्शन करूया. नमस्कार. आज मी आले आहेत कसबा मसुरे मालवण येथे श्रीदेवी माऊली प्रसन्न हिचं दर्शन घ्यायला. तर काका तुमची ओळख करून द्या. माझं नाव संग्राम प्रभुगावकर. या गावचा गाव प्रमुख म्हणून व राजसत्ता घराण्यातील एक व्यक्ती म्हणून मी या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित आहे. मला जाणून घ्यायचं, मला आणि आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय की या देवीची आख्यायिका काय, तिचा उगम कसा झाला, याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मुळात आपल्याला नुसतं देवीबद्दलच सांगायचं झालं तर ते फार अगदी त्रोटकपणे सांगता येण्यासारखं नाहीये. कारण ह्या गावाला भूगोलाबरोबर इतिहास आहे आणि या गावाचं जर सुरुवात जर आपण बघितली तर सर्वसाधारण 12व्या 13व्या शतकापासून या गावाला इतिहास आहे. या गावाचं नोंद त्या ठिकाणी आहे आणि हे नोंद आपण जर पाहिली तर त्याच वेळेला या गावामध्ये जे काही धार्मिक रूढी परंपरा ज्या प्रत्येक गावांमध्ये असतात त्यातीलच एक गावराटी हा तळकोकणातील हा एक मुख्य विषय असतो आणि अशा पद्धतीच्या गावराटी ह्या कोकणामध्ये अनेक ठिकाणी आहेत. काही गावराटी ह्या बंद स्थितीत आहेत तर काही गावराटी अद्यापर्यंत चालू आहेत. पण सुदैवानं हे गाव या ठिकाणी जर बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणावरती ही कसबा मसुरे गाव जे आहे हे कसबा मसुरे गाव सिंधुदुर्ग, आता त्यावेळेचा रत्नागिरी आणि आताचा सिंधुदुर्ग जिल्हा, किंबहुना या जिल्ह्यांपेक्षा कोकणातीलच सर्वात मोठी गावराटी ही कसबा मसुरे गावची गावराटी आहे. कारण ह्याची व्याप्ती जर बघितली आपण तर या गावातला 15 महसुली गावांसहित 36 वाड्या आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातील अग्रगण्य यात्रा भराडी देवीची यात्रा होते, श्रीदेवी सातेरीची यात्रा होते, तसंच या माऊली देवी मंदिराच्या परिसरामध्ये दसरोत्सव साजरा होतो. असं हे गाव जर आपण बघितलं तर 8 स्थानं, 6 चाळे, 24 ब्राह्मण आणि 12 कुळं अशा ह्या कोकणातील ज्या रूढी परंपरांच्या बेसवरती ही गावराटी अवलंबून आहे. आणि ह्या प्रत्येक मंदिरामध्ये स्थळकरी मानकरी म्हणून जी घराणी मुकरर केलेली आहेत त्या घराण्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही त्या ठिकाणी अन्य ती कामं जी आहेत ते कोणीही करू शकत नाहीत. आज या माझ्यासोबत या ठिकाणी बागवे गावकर सुद्धा उपस्थित आहेत. माझ्या पाठीमागे सहकारी सगळे आमचे सावंत, थळकरी, मानकरी म्हणून जे काम करतात ते उपस्थित आहेत. आणि ह्या गावाचं जर बघितलं तर नवरात्रोत्सव हा घटस्थापनेपासून सुरुवात होते आणि त्या दिवशी या ठिकाणी घटस्थापना केली जाते. विशेष म्हणजे ह्या मसुरे गावची एवढी मोठी व्याप्ती असताना सुद्धा संपूर्ण गावराटीच्या संदर्भातील जे काही विधी परंपरा आहेत त्या घटस्थापनेच्या संदर्भाच्या ज्या आहेत त्या फक्त माऊली श्रीदेवी माऊली मंदिर मध्येच या ठिकाणी स्थापित केलेल्या जातात. घटस्थापना या ठिकाणी होते आणि त्यानंतर या नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. अन्य मंदिरांमध्ये फक्त आपण सांस्कृतिक कार्यक्रम असतील काय असतील हे अशा पद्धतीचे उत्सव साजरे होतात, परंतु पर्टिक्युलर घटस्थापना जी आहे संपूर्ण कसबा मसुरे गावची ती ह्या मंदिरामध्ये होते. आणि हे इथलं जे आपलं आपण बघितलं असेल की हे जे माऊली देवीचं जे स्थान आहे ते प्रतिष्ठापित नाही आहे, ते स्वयंभू आहे आणि ते जवळजवळ 12व्या शतकापासूनच इथलं स्वयंभू आहे. अनेक आख्यायिका असतात की या ठिकाणी बरेच जण सांगत, म्हणजे अन्य ठिकाणी लोक सांगत असतात की गायीनं पाना सोडला वगैरे त्या गुराख्याला दिसलं, असं काही या ठिकाणी नाही आहे. परंतु या ठिकाणी हे जे स्थान आहे ते प्रतिष्ठापित नसून स्वयंभू आहे आणि त्यामुळे स्वयंभू हे स्थान असल्यामुळे अनन्यसाधारण त्याला महत्व आहे. कारण या ठिकाणी येणारी जी सगळी भक्त मंडळी जी आहेत ती इथली जी स्थानिक असतील ती इथं येऊन असेल किंवा आपापल्या परीनं प्रत्येक ठिकाणावरून या देवीसाठी जे जे नतमस्तक होतात आणि ज्या ज्या गोष्टी त्या आपल्या जवळून त्या देवी जवळ व्यक्त करतात त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या देवी शक्यतोवर त्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तिच्याकडून होतो आणि अनेक अशा पद्धतीचे
लोकांची मनोकामना वगैरे या ठिकाणी पूर्ण झालेल्या असतात. आज आपण बघितलं असेल पाठीमागे आपण वारुळाच्या स्वरूपामध्ये ह्या देवीचा वास या ठिकाणी आहे. आणि हे बघत असताना इथं जो दसरोत्सव होतो तो फार मोठा दसरोत्सव अश्विन शुद्ध एकादशी या दिवशी होतो. या गावामध्ये 3 दसरोत्सव होतात. पहिला दसरोत्सव हा पावणाई मंदिरमध्ये होतो, दुसऱ्या दिवशीचा एकादशीचा दसरोत्सव हा या ठिकाणी होतो आणि तिसरा दसरोत्सव किल्ले भरतगड या ठिकाणी होतो. अशा ह्या गावराटीचा हा ढाचा जर बघितला तर ह्या गावाच्या सहितच बाहेर गावी असणारे, परदेशात असणारे लोक सुद्धा या देवीला नतमस्तक होण्यासाठी अनेक वेळेला या गावामध्ये येतात आणि त्यांच्या ज्या काही मनोकामना आहे ते देवी निश्चित पूर्ण करते. मला आपल्या माध्यमातून एक सर्वसामान्य भाविकांना एवढंच सांगायचं आहे की कुठच्याही पद्धतीचं छाचूगिरी या ठिकाणी चालत नसताना केवळ आणि केवळ श्रद्धा लोकांची जपण्याच्या माध्यमातून इथली स्थळकरी मानकरी असतील, इथले मानकरी असतील, हे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आणि निश्चित प्रकारे या मंदिरांमध्ये जी लोक येतात ती त्या लोकांच्या मनोकामना पूर्ण करण्याचं काम ही माऊली देवी करत असते. अजून कोणते कार्यक्रम होतात या मंदिरात? हा, या मंदिरातच म्हणण्यापेक्षा हा जो परिसर आपण या ठिकाणी बसलेलो आहोत या परिसरालाच नाव देऊळवाडा म्हणून आहे आणि असंख्य मंदिरं गावराटीशी संबंधित असतील, संतांची असतील या परिसरामध्ये आहे. दसरोत्सवाबरोबरच या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो. आज घटस्थापना ह्या गावामध्ये 2 वेळ होते. एक नवरात्रोत्सवामध्ये घटस्थापनेच्या दिवशी घट बसवले जातात आणि दुसरी घटस्थापना जी असते ती आपली कोजागरी पौर्णिमेला घटस्थापना होते श्रीदेव जैन भरतेश्वर मंदिरामध्ये आणि त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला दशावतार आणि आपण कोकणामध्ये जे गाडग म्हणतो तर ते गाडग फोडून त्याची सांगता केली जाते. आणि त्याच वेळेला संपूर्ण हे जी माऊली स्वरूप जे आहे ते महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा पद्धतीच्या देवतांचं त्यांना ते स्वरूप असतं. आणि खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर शिवशक्तीची भेट हा याच्यातला सर्वात अत्यंत म्हणजे जो बघण्यासारखा जो विषय असतो तो शिवशक्तीची भेट. म्हणजे राजा म्हणजे संपूर्ण कसबा मसुरे गावचं ग्रामदैवत जे आहे 8ही स्थानांचं 15 महसुली गावासहित 36 वाड्यांचं जे ग्रामदैवत श्रीदेव जैन भरतेश्वर आहे तो स्वतः पालखीतून या मंदिरामध्ये किंवा या देवीच्या भेटीसाठी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव असेल अशा वेळेला येतो आणि वर्षातून 3 वेळ शिवशक्तीची भेट या ठिकाणी होते. आणि शिवशक्तीची भेट म्हणजेच काय की स्वतः राजा श्रीदेव जैन भरतेश्वर हा माऊली देवीच्या भेटीला येतो आणि त्यावेळेला पालखी सहित तो इथं येऊन देवीची भेट घेतो. त्यावेळेला कीर्तन सोहळा संपन्न या ठिकाणी होत असतो आणि माऊली देवीचं जे नामस्मरण आहे ते या वेळेला होत असतं. धन्यवाद काका, तुम्ही खूप छान माहिती दिलीत. आपल्या गावातली लोक पण खूप प्रेमळ आहेत, त्यांचा पण एवढा छान सपोर्ट बघून खूप बरं वाटलं. आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली, कमेंट मध्ये नक्की कळवा. आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या नक्की दुसऱ्या ब्लॉग मध्ये भेटू. धन्यवाद.